हाय मैत्रिणींनो, आज सगळ्यांनी भोगीची भाजी बनवलीच असेल. तर आज मी आमच्या पद्धतीने सातारा भागात कशी भोगीची भाजी आणि भाकरी बनवतात ते तुम्हाला व्हिडिओ शेअरच करते. तर चला माझ्या व्हिडिओमध्ये. तर पहिल्यांदा आपण आता हे मातीचं भांडं आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये मी शेंगदाणे भाजून घेते मैत्रिणींनो. आणि नंतर तीळ टाकलेत, पांढरे तीळ, ते पण भाजून घेतले. नंतर हे कारळे टाकले, ते पण भाजून घेतले. आणि भाजी अशीच मी त्याच्यामध्ये टाकून शिजवून घेते. आणि नंतर कारळं, शेंगदाणे आणि तीळ यांचं बारीक असं कुटून घेते छानपैकी. आपल्याकडे खलबत्ता असतो त्याच्यामध्येच कुटून घ्यायचं. तर हे बघा, बारीक एकदम पण बारीक नाही, ओबडधोबड चांगलं असं कुटून घ्यायचं. कुटून झालं आहे माझं मैत्रिणींनो. तर चांगलं असं बारीक आपण कुटून घेतल्यानंतर मग फोडणी तयार केली बघा. मी आता लसूण आणि त्याच्यामध्ये जिरे टाकले, थोडंसं तेल टाकले, जिरे टाकायचं. आता मी जिरे टाकते बघा. आणि नंतर आमच्या भागातलं हळद टाकते आता मी थोडीशी. तर नंतर मग आमच्या भागातलं हळद टाकून झाल्यानंतर आमच्या भागामध्ये लाल तिखट आम्ही बनवतो. तर ते लाल तिखट मी व्हिडिओ शेअर केला आहे यूट्यूबवर, तर ते टाकायचं. आणि मस्तपैकी अशी फोडणी करायची आणि छान होती ही भाजी. तर हे बघा, फोडणी माझी तयार झालेली आहे. तर आता मी अशी ही फोडणी, मी जी भाजी शिजत टाकली होती माझ्या मातीच्या भांड्यामध्ये, तर त्याच्यामध्ये वरून टाकून देते. आणि नंतर वरती हे झाल्यानंतर मी जे शेंगदाणा, कारळा वगैरे असं बारीक कूट केलेला होता तीळ घालून, तर तो पण वरून टाकते. आणि चांगली अशी वाफेवर थोडंसं असं बघा वरून टाकलं मी आता ते. आणि आता चांगलं मिक्स केल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं. मीठ पण असं लगेचच टाकून द्यायचं, म्हणजे चांगलं मीठ वगैरे लागून छान आपली भाजी तयार होते. नंतर असं हलवून घ्यायचं. नंतर सगळं हलवून झाल्यानंतर आता एक झाकण ठेवायचं त्याच्यावर. झाकण ठेवून एक चांगलं हलवून घेतल्यावर झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्यानंतर एक 10 किंवा 15 मिनटं चांगली भाजी थोडंसं पाणी घालून वाफवून घ्यायची. हे बघा, आता चांगली भाजी माझी शिजलेली आहे, मस्तपैकी भाजी तयार झाली आहे. तर आता मी भाजी झालेली आहे माझी. आता ती बाजरीची भाकरी तयार करून घेते, तीळ लावून. अशी मस्त बाजरीची भाकरी मळून बाजरी मिळते आपल्याकडे. तर आता थंडीत भाजी चांगली असते खाण्यासाठी. आणि बघा, भाकरी करून चांगला लोखंडी तवा ठेवला आहे, त्याच्यावर आता मी भाजून घेते माझी भाकरी. आणि भाकरी मेथीची भाजी मी करून घेतलेली आहे. आणि आपली भाजी आणि बाजरीची भाकरी, अशा पद्धतीनं आजचा आपला भोगीचा मेनू तयार आहे मैत्रिणींनो. कसा वाटला तुम्हाला आवर्जून सांगा मला. आणि मस्तपैकी बनवून खा घरी.